नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी व लोकराज्य अकॅडमीच्या माध्यमातून आपण जी काही माहिती पुरवत असतो विद्यार्थ्यांना, तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे, जे की विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त असणार आहे। चला तर मग मित्रांनो, टेस्ट सिरीज कशी असणार आहे थोडक्यात सांगतो। आणि आपला व्हिडिओचा मेन उद्देश महिलांसाठी उंची, पात्रता, वजन या सर्व गोष्टी, शैक्षणिक पात्रता, कागदपत्र, वय, सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत। चला मित्रांनो, तर टेस्ट सिरीज बघा, HP ऑनलाईन अकॅडमी पुणे व लोकराज्य अकॅडमी पुणे भोसरी। तर मित्रांनो, टिंगरे पेट्रोल पंपाच्या समोर आळंदी रोडला भोसरीला अकॅडमी आहे। हा माझा संपर्क क्रमांक आहे। ज्या विद्यार्थ्यांना हा संपर्क क्रमांक सेव्ह करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर सेव्ह करावा। 99 रुपयामध्ये 15 टेस्ट उपलब्ध आहेत आपल्याकडे। आपल्याला या संपर्क क्रमांकावर पोलीस भरती टेस्ट असं टाइप करायचं आहे आणि 99 रुपयाचा स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला तात्काळ या 15 प्रश्नपत्रिका मिळून जातील आणि त्याचा एक एक दिवस करून सराव करायचा आहे। ज्यांचा अभ्यास चालू आहे त्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊ शकता। टेस्ट सिरीज तसेच त्याचं विश्लेषण सुद्धा आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नांचं डिटेल मध्ये विश्लेषण दिलेलं आहे, जे की परीक्षेसाठी अति महत्वाचे 15x100 1500 प्रश्न त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, जे की वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये सतावत असतात। त्याचं डिटेल मध्ये विश्लेषण देणारी महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज आहे। चला मित्रांनो, आपल्या मुद्द्यावर येऊ। आता बघा, लक्षात घ्या, महिला पोलीस भरती करण्याचा टक्का वाढत चाललेला आहे, बरोबर। यस, तुम्ही सुद्धा फॉर्म भरलेला असेल किंवा भरण्याच्या विचारात असाल तर सर्वात प्रथम करिअरची आस कधी लागायला लागली? 25 नंतर, 24 नंतर, 22 नंतर। मला म्हणायचंय की 19 वर्षापासून का तयारी करत नाही तुम्ही? तुमचं टार्गेट का ठरवत नाही लवकरात लवकर? नाही ठरलं तरी जाऊ द्या, विचार करण्यात वेळ घालवायचा नाही। ज्या वयामध्ये आहात त्या वयामध्ये आपल्याला पोलीस भरती करायचे, पोलीस भरतीसाठी वेळ द्यायचे, पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या सर्व साधन सामग्री तयार करायच्यात, आपल्यातली कॅपॅसिटी तयार करायची, तरच आगामी पोलीस भरतीमध्ये आपण सिलेक्ट होणार आहोत। हे डोक्यामध्ये, माइंड मध्ये सेट करा। माझा एक व्हिडिओ 3.5 लाख लोकांनी बघितला, त्याच्यामध्ये प्रत्येक कमेंट बघा मित्रांनो, तो सर्वाधिक व्ह्यू झालेला व्हिडिओ आहे। त्याच्यामध्ये प्रत्येकांचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत। त्याच्यासाठी हे वारंवार व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यांपर्यंत जे काही आपण मार्गदर्शन करतो ते खूप मोलाचं असतं मित्रांनो। आता लक्षात घ्या, महिलांना पोलीस भरतीसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या समस्या खूप महत्वाच्या असतात। म्हणजे बऱ्याच जणांचा विषय असा असतो की शारीरिक समस्या, म्हणजे लहान मुलं आहेत, तसंच लहान मुलं होताना त्यांना सीझर करावं लागलेलं आहे, तर त्या सीझरचा, लहान मुलाचा किंवा कुठला छोट्या मोठ्या ऑपरेशनचा पोलीस भरतीवर कसलाच परिणाम होत नाही। दुसरा मुद्दा म्हणजे अंगावर टॅटो आहे, असं बऱ्याच महिलांचं म्हणणं असतं। टॅटोचा आणि पोलीस भरतीचा काही एक संबंध नाही। आर्मी भरतीला टॅटो चालत नाही, पण पोलीस भरतीला चालतो, त्यामुळे टॅटोचा सुद्धा विषय नाही। तिसरी समस्या म्हणजे महिलांना घरून सपोर्ट नसतो। मित्रांनो, परिस्थिती जशी असेल त्याला झगडणं आपलं काम आहे, कारण जीवन हे असं चढ उतार होत चाललेलं असतं। जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत तुम्ही संयमाने राहणं गरजेचं आहे। ह्या झाल्या समस्या हे तुमचं मन विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत, पण तुमचं ध्येय निश्चित असेल तर तुमचं मन अजिबात विचलित होणार नाही। आता आपण व्यवस्थितरित्या वळू, ग्राउंड काय असतं महिलांसाठी। आता सर्वात प्रथम वयापासून चालू करू। वय लागत असतं 18 पूर्ण। बघा, लक्षात घ्या, बरेच महिला, लहान पोरी, पोरी म्हणता येईल थोडक्यात, तर त्या मला कॉल करत असतात आणि सर मी 9वीला आहे, मी 10वीला आहे, 12वी चालू आहे असं म्हणत असतात। बाळांनो, 18 वर्ष पूर्ण होऊ द्या। 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तयारीला लागा। लहानपणे लवकरच आपण करणं गरजेचं आहे, पण 18 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर काही कंडिशन आहेत, त्या कंडिशन पूर्ण करून घ्या। सर्वात महत्वाचं 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि तुमची उंची भरली पाहिजे। महिलांनो, लक्षात ठेवा, उंची किती असली पाहिजे? 155 सेंटीमीटर उंची असेल तरच पोलीस भरती करता येते। अदरवाईज कास्ट वाईज उंची कमी लागते असं नाही, किमान तुमची उंची 155 सेंटीमीटर असलीच पाहिजे। सर 153 आहे, पण तुमची 153 कोणत्या वयामध्ये आहे खूप मॅटर करतो मित्रांनो।
तुमचं जर वय 18 ते 22 वर्ष वयामधल्या गटात असाल तुम्ही, तर तुम्हाला 155 153 आता उंची आहे, उंची वाढवता येते. त्याच्यासाठी कुठले काही औषध पदार्थ केमिकल वापरायची नाही, योगासन करायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्या काही गोष्टी योगासन आणि ताडासन असेल, त्याच्यानंतर योगासनामध्ये तुमचे बरेच म्हणजे जे काही अनुलोम विलोम असेल, चांगला आहार घेणं असेल, सायकलिंग करणं असेल, स्विमिंग करणे असेल, खूप धावणे असेल, वजन कमी उचलायचं शक्यतो. वजन जास्त उचलल्यामुळे उंची खुंटते, त्यामुळे वजन कमी उचला. ज्यांचे 1-2 सेंटीमीटरने कमी पडते उंची, नक्कीच त्याच्यामध्ये 18 ते 22-23 वर्षापर्यंत तुमची ती 1-2 इंच उंची भरून निघणार आहे. आता 22च्या पुढले लोक आहेत आणि त्यांची उंची जर एखादा अर्धा किंवा कमी असेल तर वाढण्याची शक्यता असते, अदरवाईज वाढत नाहीये, लक्षात ठेवा. मग त्या व्यक्तीने दुसरा पर्याय, दुसरं काहीतरी करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत. म्हणजे खचून न जाता, कॉन्फिडन्स लो न होता अभ्यास करण्याकडे कल असला पाहिजे, तरच आपल्याला आपलं ध्येय साध्य करता येतं. ठीक आहे. आता माझी भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे, हा माझा संपर्क क्रमांक आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमीला व्हिजिट करायचे किंवा कुठलं मार्गदर्शन हवं असेल तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरायचं नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडच्या बाबतीत जर बघितलं, महिलांसाठी ग्राउंड काय असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर ग्राउंड मध्ये आम्हाला कमी मार्क येतात. आता लक्षात घ्या, खलबत्ता, उखळ, ज्या काही दिवसभरामध्ये तुम्ही ज्या जड वस्तू आहेत संसारामधल्या किंवा आपल्या ज्या काही स्वयंपाकघरातल्या, त्या सातत्याने आपण वापरत असतो. त्यामुळे आपल्याला गोळाफेक हा इव्हेंट सोपा गेला पाहिजे. लक्षात घ्या, कोणता? गोळाफेक. गोळाफेक आजकालचं काय झालं माहितीये मित्रांनो, कमी खायचं, चटपटीत खायचं, त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये विकनेस जाणवून येत आहे. विकनेस खूप प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या डाएटवर कंट्रोल करा. आपल्या डाएट मध्ये काय घ्यायचं आहे, कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यायचंय. काही जबरदस्त फुगतात पण वजनाने पण चांगले असतात, पण अंगामध्ये ताकद राहत नाही. रक्ताची कमी असेल, हिमोग्राम कमी असेल, किंवा बीपी शुगर वाढलेला असेल, किंवा विकनेस, चक्कर येणे, अशा घटना घडत चाललेल्या आहेत. त्यामुळे डाएटवर तुम्ही जर कंट्रोल केलात, हा तुमचा इव्हेंट अजिबात अवघड जात नाही. 4 किलोचं वजन आपण सहज उचलू शकतो. काय? 4 kgचं वजन आपण सहज उचलू शकतो आणि तो गोळा आपल्याला फेकावा लागतो 6 मीटर फक्त. आणि मित्रांनो, तो गोळा फेक इव्हेंट आपल्यासाठी प्लस पॉइंट असतो, त्यामुळे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर महिलांसाठी असतं 800 मीटर धावणे. आता याच्यासाठी असतो वेळ 2 मिनिट 50 सेकंदाचा. मित्रांनो, 2.50 सेकंदाचा वेळ असतो. साधारण 3 मिनिटाच्या जवळपास, म्हणजे 10 सेकंद झाले की 3 मिनिटच होतात. त्यामुळे याला सुद्धा आउट ऑफ करण्यासाठी तुमची रनिंग चांगली असली पाहिजे. आता खेड्यातल्या मुली रनिंग करतातच, गुराच्या डोराच्या इकडे तिकडे, खेळण्यामधून इकडून तिकडून, आणि शहरातले पण त्या तुलनेत कमी नसतात. स्पोर्टचे ग्राउंड जॉईन केलेले असतात, त्याच्याकडे लक्ष देतात आणि याच्यामध्ये सुद्धा चांगले गुण मिळवण्यासाठी कुठली अडचण येत नाही. आता याला 15 गुण आहेत, याला सुद्धा 20 गुण आहेत. आणि मित्रांनो, शेवटचा इव्हेंट आहे 100 मीटर धावणे. 100 मीटर धावणे तुम्हाला वेळ असतो 14 सेकंदाचा आणि तुम्ही तो आरामशीर आउट ऑफ पर्यंत सुद्धा नेऊ शकता. आणि जे काही विद्यार्थी, आता ग्राउंड मध्ये काही विद्यार्थ्यांचा आउट ऑफच ग्राउंड असतो, म्हणजे यंग पिढीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी असे असतात की आउट ऑफ ग्राउंड करण्यासाठी कुणीही रोखू शकत नाही त्यांना. मग त्या विद्यार्थ्यांनी आउट ऑफ ग्राउंड कडे कल असावा, कारण लेखी आपल्या भरोशाची नाही हो, लेखी परीक्षा आपल्या भरोशाची नाही, काही पण विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुमचं टार्गेट ठेवताना ग्राउंड कडे जास्तीत जास्त मार्क मिळवणे, साधारण 45 मार्कापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत चला. त्यानंतर काही महिला 35 मार्कापर्यंत पोहोचतात. आता याच्यामध्ये तुम्ही जर इथे 45 तर इकडे 80 घेतला तरी सिलेक्ट आहे, लक्षात घ्या. आणि इथं जर 35 घेतला तर इथं 90 मार्क घेणं गरजेचं आहे. कोणतं? लेखी परीक्षेमध्ये. आता लेखी परीक्षेचं तर मी वारंवार सांगत असतो, पुस्तकाची लिस्ट वापरण्यापासून प्रत्येक गोष्ट, त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते व्हिडिओ सुद्धा बघून घ्या. कोणते पुस्तक वापरायचे, कुठून घ्यायचं, काय सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिलेल्या आहेत, पुरवलेल्या आहेत. मग त्या व्हिडिओ बघून आपण त्या गोष्टी सुद्धा कव्हर करू शकतो. आता राहतो प्रश्न जो की सर मार्गदर्शनाशिवाय होणार नाही का? मित्रांनो, खरं सांगू का, मार्गदर्शक असेल तर तुम्हाला तुमचा अचिव्हमेंट लवकर मिळणार आहे. तुमच्या वय संपण्याच्या अगोदर गोष्टी घडणार आहेत.
मग तुमचं वय काय असेल ते मॅटर करतं, तुम्हाला माहित आहे सध्याच्या घडीला. पण जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं तर 100% यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. आता परिस्थिती माझी कमी आहे, स्मार्टफोन आहे तुमच्याकडे, परिस्थिती हलकी अजिबात नाही, परिस्थिती भांडवल करून आपण करिअरला कोडा घालायचा नाही. शिक्षण आहे मित्रांनो, हे जेवढं मिळवेल, जेवढं ज्ञान आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळवता येईल, जेवढा वेळ द्याल त्याला, त्याचा जेवढा आदर कराल तेवढा तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा आधार भेटल्याशिवाय राहत नाही. एवढंच सांगून मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ज्यांचं वय संपत आलंय, वय संपलंय तरी पण काहीतरी करिअर करायचंय, त्यांनी सुद्धा मला संपर्क साधायला विसरू नका. ज्यांना वयामध्ये आहे करिअर करायचे त्यांनी सुद्धा संपर्क साधा. म्हणजे मित्रांनो, आपल्याला एक चांगली पिढी आणि येणाऱ्या काळामध्ये जे कॉन्फिडन्स भरून या परीक्षेला सामोरे जाता येणार आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. अजून काही याच्या पलीकडे माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, त्यानुसार आपण व्हिडिओ बनवत जाणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.